पुढची मोठी बातमी आहे। कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये एक व्यक्ती ओएचयूच्या खांबावरती चढलाय, ज्यामुळे लोकल सेवेवरती परिणाम झालेला आहे। ही आताची दृश्य आपण बघतो आहोत। सुरेश काटे आमचे प्रतिनिधी माहिती देतात आपल्याला, थेट जाऊयात। सुरेश, खरं पाहिलं तर कल्याण स्टेशनवरती जवळपास 2 तासापासून एक तरुण जो आहे तो ओव्हरहेड वायरच्या पोलवरती चढलेला आहे। त्यामुळे मध्य रेल्वेवरती त्याचा परिणाम झालेला आहे। गेल्या 2 तासापासून या ठिकाणी तो या पोलवरती चढलेला आहे। आता सध्या अग्निशमन दलाचे काही जवान या ठिकाणी आलेले आहेत, त्याला उतरवण्याचा प्रयत्न देखील करतात। तुझी काय मागणी आहे त्याबद्दल देखील त्याला विचारणा करतात। आपण जर पाहिलं तर पोलीस या रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि आता रेल्वे विभागाकडून देखील काही सूचना देण्यात येत आहेत। त्यामुळे गेल्या 2 तासापासून हा खोळंबा जो आहे तो आपल्याला कल्याण रेल्वे स्टेशनवरती झालेला पाहायला मिळतोय। या तरुणाला उतरवण्याचा देखील प्रयत्न केला जातोय, मात्र तो कुठल्याही पद्धतीने ऐकण्याची त्याची क्षमता नाही आहे, तो ऐकून घेत नाही आहे। उतरण्याचा कधी प्रयत्न करतो तर कधी वरती जाण्याचा प्रयत्न करतोय। भेदरलेल्या अवस्थेत देखील दिसतोय, मात्र तो मानसिकदृष्ट्या काही कमकुवत आहे का असं देखील वाटतंय। आता तो फोन एका फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी त्याला दिलेला आहे आणि तो त्याचा स्वतःचा तो मोबाईल आहे, त्यांनी स्वतःच्या आता त्यांनी तो जवळ ठेवलेला आहे आणि आता पुन्हा तो वरती गेलेला आहे। वर तो चढलेला आपल्याला दिसून येत आहे आणि तो अशा पद्धतीने या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला त्यांनी वेठीस धरलेला आपल्याला या ठिकाणी दिसतंय। मात्र गेल्या 2 तासापासून हा जो प्रकार जो सुरू आहे त्या प्रकाराला रेल्वे देखील आता त्याच्या समोर हात त्यांनी टेकलेला आपल्याला दिसून येत आहेत। अगदी तर कल्याण रेल्वे स्थानकामधली ही दृश्य आपण बघतोय। या व्यक्तीला खाली उतरवण्याचे प्रयत्न गेल्या 2 तासांपासून सुरू आहेत, मात्र हा व्यक्ती ऐकत नाहीये। मोठ्या प्रमाणावरती सध्या पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाची टीम देखील इथे पोहोचलेली आहे, मात्र हा व्यक्ती इथे चढल्यामुळे लोकलचा खोळंबा झालाय। सुरेश, आपण एकदा प्रेक्षकांना सांगूयात की खरं तर हाय व्होल्टेज अशा या विद्युत तारा असतात आणि तिथून अशा पद्धतीनं चढणं हे किती धोकादायक असू शकतं। नक्कीच हाय व्होल्टेज खरं पाहिलं तर ही विद्युत यंत्रणा या ठिकाणी आहे, मात्र आता हा विद्युत पुरवठा जो आहे तो रेल्वे प्रशासनाकडून खंडित करण्यात आलेला आहे खबरदारी म्हणून। आता त्यामुळे हा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे रेल्वेवरती देखील याचा परिणाम झालेला आहे। हा जो तरुण जो आहे तो 2 तासांपासून या रेल्वे स्टेशनच्या मध्ये तो आहे, त्यामुळे तो उतरण्याचा प्रयत्न करतो, खालीपर्यंत येतो आणि पुन्हा वरती जातोय। आता त्याच्या हातामध्ये एक मोबाईल आहे, तो देखील एका फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्याकडे देण्याचा प्रयत्न करतोय। यावेळी देखील त्यांनी एक मोबाईल खाली दिला होता, पुन्हा वर देतो। त्यामुळे त्याच्याकडे नेमकं काय सुरू आहे त्याची सर्कस ही लक्ष देत नाहीये। आता त्यांनी मोबाईल दिलेला आहे आणि पुन्हा तो वर चढतो। बघा, आपण दृश्यामध्ये थेट बघतोय तो त्याला उतरण्याचा खाली घेण्याचा प्रयत्न इकडे फायर ब्रिगेडचे जे काही जवान जे आहेत ते करतायत। तो पुन्हा वर चढतो, खाली येतो आणि वरती चढतो। त्यांनी जवळपास सर्कशीमध्ये जशा पद्धतीनं दृश्य असतं त्याच पद्धतीचं दृश्य जो आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला पाहतोय, आपल्याला दिसतंय। यामध्ये हे थेट दृश्य